आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, हे घे। नकोय मला। शिवा, स्वतःला असा त्रास नाही करून घ्यायचा। घे पटकन पी। फेल झालो आपण। काय करायचा प्रयत्न केला होता आणि काय झालं? शिवा, हे असं होईल हा विचार आपण कोणीच नव्हता केला ना। मला ना कळतंय काकूची यात काही चूक नाहीये, पण मी दिव्याला कसं समजवू मला नाही कळतंय। तिच्या या अवस्थेत आपण कल्पनाही करू शकत नाही की ती आता कुठल्या परिस्थितीत आहे। पण या परिस्थितीत आपण एक गोष्ट करू शकतो, आपण समजून घेऊ शकतो सगळ्यांना। अरे पण कसं आशू? आपण तेच करायला बाहेर गेलो होतो ना। काय झालं? सगळं बिघडलं। आता तर आई यांची कोणी ऐकत नाहीये, त्यांना घरी जायचं। मी त्यांना कसं समजवू मला नाही कळत आहे। आपण धीर नाही सोडायचा। हे बघ, आपण नाही हिंमत हारायची शिवा। आपण सगळ्यांना धीर द्यायचा। अशी खूप सारी संकट येऊन गेलीत आपल्यावर, आपण मात केली की नाही त्यांच्यावर? आपण याही संकटावर मात करायची शिवा। हे बघ, दिव्या, चंदन, त्यांनाही आपल्यालाच सांभाळायचंय। आशू, चंदन कुठे आहे? चंदन? मला तर घरातच दिसलं नाही तो। आई तू बाबा मी चंदन? कोणी आहे? संपलं सगळं, संपलं। माझं बाळ गेलं। आई चंदन, अरे! बाबा मी आई तू चंदन, सगळं संपलं रे आशू, सगळं संपलं रे। चंदन, अरे काय ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? अवस्था तर आपल्या घराची झाली आहे रे आजी। किती आनंदात निघाले होते सगळे, होत्याचं नव्हतं झालं रे सगळं, होत्याचं नव्हतं झालं। चंदन, सगळं कळतंय, पण या अशा परिस्थितीत तू दिव्याला धीर देणं गरजेचं आहे की नाही? हा, तूच असं केलं तर कसं चालेल? अरे आधारच तर देत होता शिवा, सांगणार नाही तिला काय आधार? काय काय करून बसली होती दिव्या, तिला समजावलं, शिक्षा केली, तिने पण ऐकलं का सगळं? खूप खुश होती ग ती, मी खुश होतो, आई आजची खुश होते। ए तू पण खुश होती ना? हे मावशी, तू पण खुश होता? आशू, ह्याला आधी आत घेऊन जाऊया, तो शुद्धीत न्यायचा। शिवा शिवा, चंदन, हे बघ चंदन, तुझ्या बहिणीची काळजी नाही।